पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। श्रीपाद, श्रीपाद नाव आहे ना तुझं? नावाचा अर्थ माहित आहे? विष्णू। तुझ्या नावाचा अर्थ विष्णू आहे। लक्ष्मी तुझ्या पायाशी बसते। या मुलीला नकार देतोस तू, लक्ष्मीला नाकारतोस तू। श्रीपाद, या मुलीची आई मला भाऊ मानते। मी जे काय म्हणते ते खरं आहे। ती असं सांगते की तुम्ही 2 वर्ष एकमेकाच्या संगतीत होतात, सोबत होतात। सोबत असण्याला, फिरण्याला, भेटण्याला माझी काही मनाई नाही। ठीक आहे ते, पण तू तिला लग्नाचं वचन दिलं होतंस। हो, आपली संस्कृती काय म्हणते आपली? प्राण जाए पर वचन न जाए। तू आता लग्नाला नकार देतोस, बरोबर? लग्नाला नकार देतोस तू। हो, दोन वर्ष त्या मुलीला फिरवतो, आता नकार देतो लग्नाला? अन्याय हा बाईवरचा अन्याय आहे। बाईवर झालेला अन्याय मला अजिबात सहन होत नाही। काय सुरू आहे ते? कसला गोंधळ एवढा? हा माणूस इथे काय करतोय? कोणी सोडलाय आतमध्ये? सिक्युरिटी? मला कोण अडवणार आहे? आणि तो सिक्युरिटी पाया पडतो माझ्या। जिथे जिथे अन्याय होतो तिथे मी पोहोचतोच। हे माझं ऑफिस आहे, पॉलिटिकल इव्हेंट नाहीये भाषणबाजी करायला। का चिडतोस तू विनाकारण एवढा? आपल्या कुटुंबाचा भाग असतो। वेदांत, या मुलीवर अन्याय झालाय। तुझ्या स्टाफ मधल्या एका मुलाने तिला फसवलंय। सर माफ करा, मला माझी चूक झाली। माझं करिअर खराब होईल। करिअर गेलं खड्ड्यात, वाट लागणार आहे तुझी आता। काका, काका तुम्ही इथे? म्हणून इथेच जॉब नाही सोडला? काका मी तुम्हाला सांगितलं होतं ना, हे माझे बॉस आहेत। एक नंबरचा उद्धट माणूस आहे हा। तुम्ही सगळे ठरवा याच्या सोबत काम करायचं का नाही ते। बच्चा, कांदा जरा नीट काप ग, बघ जरा। तुम्हाला शिकवू नकोस, मला बरोबर अगं हळू जरा, म्हणे बरोबर येतं। मम्मा तू प्लीज जरा शांत बस। ते बघ डोळ्यातलं पाणी येतं, मला दिसत नाही एकतर। पाणी येत असेल तर येऊ दे। हे डोळ्यातलं पाणी बघूनच नवरे विरघळतात, लक्षात ठेव। हो का? ठीक आहे। विक्रांत जर असं विरघळणार असेल ना तर पूर्ण कांदा डोळ्यात टाकायला तयार आहे मी, खरंच सांगते। विक्रांत आला ना की कांदा डोळ्यात टाकत जा, ओके? जरा सिरियस हो ग। मम्मा ऐक ना प्लीज, बघ तू जा, मी व्हिडिओ बघून करते, ओके? बच्चा व्हिडिओ कशाला, मी आहे ना इथे, मी सांगते तुला। हे बघ कांदा जरा अजून छान बारीक चिर। तू ऑनलाईन जेव्हा पिझ्झा ऑर्डर करतेस तो ओपन केल्यावर तुला छान असं कधी एकदा खाते असं होतं की नाही? सेम तसंच कुठल्याही पदार्थाचा आधी छान असा घमघमाट यायला हवा, डोळ्यांना तो छान दिसायला हवा, आणि नंतर त्याची टेस्ट। एवढी सगळी प्रोसेस आहे, कळलं? अगं केवढी कठीण प्रोसेस आहे मम्मा। तुला काय वाटलं आदर्श सून होणं एवढं सोपं आहे? अजिबात सोपं नाहीये। हे बघ, पोहे, उपमा, शिरा, साबुदाणा खिचडी हे अगदी बेसिक गोष्टी आहेत, बेसिक पदार्थ आहेत। जाऊ दे, तू ना आता व्हिडिओ बघूनच पोहे कर, कारण हा सगळा पसारा मला अजिबात बघवत नाहीये। मी बाहेर जाऊन बसते। बेटर जा। मम्मा
आज तुला वर्ल्ड बेस्ट पोहे खायला मिळणार आहेत आणि मला माहितीये विक्रांतला पोहे खूप आवडतात. उद्या भेटायला येणार का? हो, पण कॉलेज जवळ नको. आपल्या नेहमीच्या ठिकाणी भेटू. नक्की भेटशील ना? हो हो हो. भेडाच आहे. किती वेळा भेटला तरी मन भरत नाही. काय चाललंय? कधीपासून बघतेय मी तुझं जराही इकडे तिकडे लक्ष नाहीये. काय करतेस? काही नाही. नक्की? ते चॅटिंग करत होते. कोणाशी? विक्रांत. बस. आरती, तारुण्य सुलभ अशा या भावना असतात. मला कळतंय. मी समजू शकते. पण पुन्हा एकदा सांगते, हे लग्न तितकं सोपं असणार नाहीये. नूतनताईंचा स्वभाव आपण बघतोय. मागे त्यांनी इथे येऊन केवढा गोंधळ घातला होता. पण तेव्हा तुला तितका त्रास झाला नसेल, कारण तेव्हा तू विक्रांत मध्ये अडकलेली नव्हतीस. गौतमच्या बाबतीत सुद्धा आपण फसलो गेलो, आपला अपमान झाला, आपल्याला सगळ्यांनाच खूप त्रास झाला. पण तुला तितका त्रास झाला नसेल, कारण तू गौतम मध्ये अडकलेली नव्हतीस. मला आता तू विक्रांत मध्ये अडकतीयस हे दिसतंय. जर नूतनताई नाही म्हणाल्या तर तुला खूप त्रास होईल बाळा. या सगळ्यातून बाहेर पडणंच तुला अवघड जाईल. हो आई, मी सांगते त्याला, पण तो ऐकतच नाहीये. थकले आता मी पण सांगून. अगं मग तो जर 4 मेसेजेस करत असेल तर तू एकच मेसेज कर. तू जितकं तुझं मन मोकळं करशील त्याच्यापाशी, तितकी तू अडकत जाणार आहेस. तुला बोलणं कमी करावं लागेल किंवा बंद करावं लागेल. अगं त्याला म्हणाव, सगळं काय ते फायनल होऊ देत, मग बोलूया ना. किंवा त्याला म्हणाव, घरच्यांशी बोल, रीतसर मागणीच येऊ देत लग्नाची, मग तर सगळंच नीट होईल. आरती, तुला माहितीये मावशीच्या बाबतीत काय झालं होतं? आई बाबा अजिबात तयार नव्हते लग्नाला. त्यांचं म्हणणं होतं की बडवाईक राजकारणी आहेत, राजकारणी कधीही बदलू शकतात, त्यामुळे नाहीच म्हणत होते आई बाबा. पण बडवाईक ते हटले नाहीत. ते ताईच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. आणि मग आई बाबा पण हो म्हणाले.
आई बाबा जर नाहीच म्हणाले असते ना तर ताईला खूप त्रास झाला असता अगं, कारण ती खूप जास्त अडकली होती. सुरुवातीला ना हे सगळं खूप छान वाटतं, आवडत असतं, गोड वाटत असतं, कारण एका नव्या नात्याला सुरुवात होत असते. कोणीतरी आपली चौकशी करतंय, आपली काळजी घेतंय, हे खूप छान वाटत असतं. पण ही काळजी घेणं ही तात्पुरती नसून आयुष्यभरासाठी आहे का हे तपासून बघ. हे नातं जर दोन्ही कुटुंबांकडनं झालं ना तरच यशस्वी होतं, आणि तसं जर का झालं नाही तर तुला खूप त्रास होईल बाळा, आणि तो त्रास मला नाही भोगवणार. तुला तुला कळतंय ना मी का म्हणतेय ते? काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना तुझ्या बरोबर. तुमचं 2 वर्ष प्रेम होतं, मग का लग्नाला नकार दिलास तू? आमचे सर आहेत ना माझे आदर्श आहेत. त्यांचं बोलणं ऐकून मी ठरवलं की लग्न नाही करायचं. व्हॉट? माझं बोलणं ऐकून? मी तुझ्याशी फक्त त्या दिवशी बोललो ज्या दिवशी मी तुला प्रमोशन दिलं, आणि तू म्हणतोयस माझं बोलणं ऐकून तू लग्नाला नकार दिलास. आणि या मुलीला आज मी पहिल्यांदा इथे बघतोय. म्हणजे तू नाही सांगितलंस लग्न नको करू म्हणून? यालाच विचारा, मी कधी नाही सांगितलं ते. नाही सर, तुम्ही मला नाही तुमच्या भावाला सांगत होता की प्रेमात नको पडू, लग्न नको करू. तेव्हा मी ऐकलं. ते मी माझ्या भावाला सांगितलं होतं, कारण तो फरकटत होता. तू सख्या भावाला सांगितलंस लग्न करू नकोस म्हणून? मी माझ्या भावाला काही सांगितलं. तू कोण आहेस? मानलेला काका. तुझ्या आईला विचार. मी हे असं मानलेलं नातं वगैरे मानत नाही. आता माझं डोकं फिरवायला लागलास. श्रीधर दादाचा मुलगा म्हणून गप्प बसतोय मी, माझ्या रागावर नियंत्रण ठेवतोय मी. मर्यादा सोडू नकोस तू. दाता तू है सबका, हजो समा का, मालिक खालिक दोनों जहां का. दाता तू है सबका, अजो समा का, मालिक खालिक दोनों जहां का. काय चाललंय? भजन. हे ऑफिस आहे माझं, ते भजन मंडळ नाही आहे. भजन आवडत नाही? कीर्तन कधी ऐकलं नाही? मी जेलमध्ये शिकलो. राग आला की भजन म्हणतो मी. नाहीतर एखाद्याचं डोकं फुटायचं माझ्या हातून. नाही नाही, तुम्ही डोकं नका फोडू. तुम्ही हवं तर भजन गा, म्हणा तुम्ही भजन. दाता तू है सबका, अजो समा का, मालिक खालिक दोनों जहां का. दाता तू है सबका, अजो समा का, मालिक खालिक दोनों जहां का. दाता तू है सबका, अजो समा का, मालिक खालिक दोनों जहां का. दाता तू है सबका,
अजो समा का, मालिक खालिक दोनों जहां का, दाता तू है सबका, अजो समा का, मालिक खालिक दोनों जहां का। मी एक सल्ला देतो फुकटचा, एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक आहेस, नाव यश कीर्ती कमवलेस, हे सगळे लोक तुला आदर्श मानतात, आयडॉल हिरो समजतात तुला, तुझ्या शब्दाला मान आहे, त्यामुळे बोलताना जरा जपून बोलत जा, याच्यामुळे कुणाचं आयुष्य खराब होईल, बर्बाद होईल। मला वाटतं यश कीर्ती पैसा हेच सगळं आहे, प्रेमाची पण गरज असते। मग दाखवतो माणसं काय गरीब आहेत, शिडी भाकरी खातात पण आनंदात आहेत, तुला अशी माणसं माहीत नसतील तर मी तुला घेऊन जातो। मला तर वाटतं तूच लग्न करायला पाहिजे, तुला कळेल नात्याची किंमत, बाईचं महत्व तुला कळेल। तुझ्यामुळे हा तमाशा बघावा लागतोय मला। विजय, याचा चेक रेडी कर आणि फ्री कर याला कायमचा। आणि मग जे करायचंय ते करतो, एक काय 10 लग्न कर, पण मला ही डोकेदुखी नको आहे। नाही सर, सर प्लीज तुम्ही मला कामावरनं काढू नका सर, जर तुम्ही मला कामावरनं काढलं माझं करिअर बरबाद होईल सर, प्लीज। तुला कुणीही कामावरून काढणार नाही। हे सांगणारा तू कोण आहेस? हे माझं ऑफिस आहे आणि हा माझा एम्प्लॉई आहे, मला जे हवं ते करेन मी। आणि परत ती युनियनची धमकी वगैरे देऊ नकोस मला। वेदांत श्रीधर वानखेडे, एवढ्या छोट्याशा कारणासाठी युनियनची गरज नाही, मी हँडल करू शकतो। याला कामावरून काढायचं नाही अजिबात। मुलगी चांगली आहे, लग्न कर तिच्याशी। तुला जर कोणी इथून बाहेर काढलं तर इथून एकही जण बाहेर जाणार नाही। वेदांत, तुला जर माझ्याबद्दल माहिती हवी असेल ना, तुझ्या आईला विचार, समजेल तुला मी कोण आहे। त्याची काही गरज नाही, माझ्याकडून पैसे घेऊन मलाच धमकी देतोस? तुझ्या आईकडून पैसे घेतलेत मी, आणि त्या पैशाचं काय केलंय आईलाच विचार। श्रीधर दादाचा मुलगा आहेस म्हणून तुला सोडतोय मी, तर तुझ्यासारख्याची वरात काढायला मला इतकासाही वेळ लागत नाही। झालं असेल ना तर निघ आता, आणि परत जर इथे आलास ना तर पोलिसांना बोलवे ना मी। बोलवायचं कशाला, मीच घेऊन येतो ना पोलिसांना। सर माझी नोकरी, तुझी नोकरी जाणार नाही, मग त्या मुलीशी लग्न कर। दाता तू है सबका, हजो समा का, मालिक खालिक दोनों जहां का, दाता तू है सबका, हजो समा का, मालिक खालिक दोनों जहां का, दाता तू है सबका, अज़ो समा का,
मालिक खालिक दोनों जहां का।